लोकसभा निवडणुकीतील अपयशामुळे आलेली मरगळ बाजूला सारत विधानसभेचं रणशिंग फुंकण्यासाठी भाजपनं कंबर कसली। भारतीय जनता पक्षाचं प्रदेश अधिवेशन पुण्याच्या बालेवाडीतील शिवछत्रपती क्रीडा नगरी इथे होतंय। पक्षाचे राज्यभरातले सुमारे 5000 पदाधिकारी या अधिवेशनात सहभागी होणार आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अधिवेशनासाठी पुण्यात दाखल झाले। नितीन गडकरींसह राज्यातील वरिष्ठ नेते अधिवेशनात मार्गदर्शन करणार आहेत। आगामी काळात भाजपकडून राज्यात संवाद यात्रा काढली जाणार आहे। तिची रूपरेषा देखील याच अधिवेशनात निश्चित केली जाईल असं सांगितलं जात आहे। अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी निलेश खरमरे यांच्याकडून घेऊया। निलेश, लोकसभेचा एकंदरीतच पदरी पडलेलं अपयश आणि त्यामुळेच आता विधानसभेसाठी आत्तापासूनच भाजप रणनीती आखायला सुरुवात करते असं दिसतंय। हे अधिवेशन त्याचाच एक भाग किंवा तिथूनच रणनीती ठरेल या अधिवेशनातच। खरं तर श्रुती, पहिला मुद्दा म्हणजे भाजपने जे हे प्रदेशाध्यक्षपदानंतर जे प्रदेश अधिवेशन घेतलेलं आहे त्याच्या दोन गोष्टी आहेत। पहिली गोष्ट म्हणजे लोकसभा निवडणुकीनंतर जे आलेलं अपयश ते कुठंतरी थांबावलं पाहिजे आणि विधानसभेच्या निवडणुकीसाठी पुन्हा एकदा कार्यकर्ते कार्यरत करण्यासाठी हे अधिवेशन आहे। आणि यामध्ये प्रामुख्याने काही ठराव मंजूर करण्यात येणार आहेत। पहिला ठराव म्हणजे जे नकारात्मक या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये पसरलं गेलं होतं ते कुठंतरी थांबावं यासाठी कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण करण्यासाठी ठराव असणार आहे। आणि दुसरा ठराव जो असणार आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांनी काय केलं पाहिजे, हे दोन महत्त्वाचे ठराव या अधिवेशनामध्ये मांडण्यात येणार आहेत। आणि त्यासाठी राज्यभरातून जवळपास 5000 कार्यकर्ते येणार आहेत। आणि प्रामुख्याने या अधिवेशनाला अमित शहा असतील, देवेंद्र फडणवीस असतील, बावनकुळे असतील, हे प्रमुख नेते आहेत ते उपस्थित असणार आहे। आणि या ठिकाणी आता पुण्यातलं जे बालेवाडी स्टेडियम आहे त्या ठिकाणी या अधिवेशनाची पूर्णपणे तयारी झालेली आहे। अनेक पदाधिकारी या ठिकाणी येऊ घातलेले आहेत आणि आता काही वेळातच हे अधिवेशन सुरू होईल। 11चा टायमिंग दिलेला आहे, पण मोठे नेते आहेत ते आले नाही। मात्र या अधिवेशनामध्ये पुन्हा एकदा सांगतो, दोन महत्त्वाच्या गोष्टी असणार आहेत की विधानसभेच्या पार्श्वभूमीवर जी राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाबाबत जी नकारात्मक विचारसरणी तयार झालेली आहे ती खोडून काढण्यासाठी हे अधिवेशन असणार आहे। कार्यकर्त्यांना काही गोष्टी सांगण्यात येणार आहेत, कसं वागलं पाहिजे, लोकांपर्यंत काही गोष्टी पोहोचवल्या गेल्या पाहिजे, ह्या गोष्टी या अधिवेशनामध्ये असणार आहेत। आणि संवाद यात्रासुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा गाजावाजा या ठिकाणी करण्यासाठी अधिवेशन घेतलं आहे। गावागावामध्ये भाजपचे जे विचार आहेत किंवा मतदार आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी हे अधिवेशन असणार आहे। खरं तर ही संजीवनी आहे का भाजपच्या कार्यकर्त्यांसाठी, हे एक महत्त्वाचं असणार आहे, कारण या अधिवेशनामध्ये नक्की काय मांडलं जातंय हे पण पाहणं महत्त्वाचं असणार आहे। श्रुती, नक्कीच निलेश, अत्यंत महत्त्वाची अशी ही घडामोड असणार आहे। कार्यकर्त्यांना काय कानमंत्र दिला जातोय, काय विजय मंत्र दिला जातोय हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल। अपडेट्स तुमच्याकडनं या अधिवेशनासंदर्भातले कोणते नेते कोणत्या महत्त्वाच्या मुद्द्याला हात घालतायत या सगळ्या संदर्भातले वेळोवेळी घेत राहू। तूर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।